चंद्रपूर लोकसभेच्या प्रचारासाठी अवघे 3 दिवस बाकी असून अद्यापही काँग्रेसकडून मोठा जो प्रचारक आहे तो येताना दिसत नाहीये। दुसरीकडे भाजपकडून स्टार प्रचारक पंतप्रधान मोदी असेल, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, सुनील शेट्टी असे अनेक कलाकार असेल हे देखील प्रचारासाठी आले आहे। तो काय सांगाल, काँग्रेसकडून जो प्रचार दिसत नाहीये, कोणी मोठे स्टार प्रचारक काँग्रेसचे येत नाहीये। प्रियंका गांधी सभापती ते देखील येत नाही, विजय वडेट्टीवार देखील विरोधी पक्षनेते आहेत ते देखील या ठिकाणी येतात दिसत नाहीये। नाही, त्यांच्याकडूनही आले ना शिव्या देणारे स्टार प्रचारक, कन्हैया कुमार सारखे जे लोक इथे येऊन माननीय विश्वगौरव मोदीजींच्या आईबद्दल अतिशय नीच शब्दाचे बोलतात, निम्न शब्दात बोलतात मोदीजींच्या आईबद्दल, हे आले ना त्यांचे प्रचारक। त्यांना असाच प्रचार करायचा आहे, त्यांना निवडणुकीमध्ये विकास प्रगती याबद्दल सांगायचंच नाहीये। त्यांना फक्त अतिशय निम्न शब्दामध्ये राजकारण करण्यासाठी विकासाचं राजकारण त्यांना नको आहे। त्यामुळे त्यांना स्टार प्रचारकाची आवश्यकता काय? आम्ही विकासाचं राजकारण करतो, आम्ही काय केलं ते सांगतो, आम्ही काय करणार आहोत भविष्यामध्ये याबद्दलची माहिती देतो। त्यामुळे तो त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रचार करावा, आम्ही आमच्या पद्धतीने प्रचार करतो। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। एक नवा वाद समोर आला आहे। विजय वडेट्टीवारने काही दिवसा अगोदर म्हटलं तेली समाजाच्या 12 संघटनांना आम्हाला समर्थन दिलं आहे। दुसरीकडे तेली समाजचे काही लोक म्हणतात की आमची स्वाक्षरी खोटी आहे त्यामध्ये, काय सांगा? नाही, आता शेवटी त्या समाजाने सांगितलंच आहे की आमची स्वाक्षरी खोटी आहे, तर तेच खरं असणार आहे। त्याच्यावर मी काय भाष्य करणार? कारण स्वाक्षरी करणारे जर स्वतःच म्हणताय की ही स्वाक्षरी आमची नाही, आमचं नाव फक्त टाकलं, तर मला वाटतं की असं राजकारण होऊ नये। कुठेतरी जातीवादीचं राजकारण चालू आहे, जातीपातीचं राजकारण चालू आहे, जातीच्या बैठका घेऊन ज्या आमच्या जातीचे आहे असे मतदान करण्याचे आवाहन केले जातात। हे खरं आहे, जेव्हा तुम्ही विकासाचं राजकारण करू शकत नाही तेव्हा जातीचं राजकारण सुरू होतं। पण सार्वजनिक जीवनामध्ये जात ही उंबरठ्याच्या आत आहे। आपण सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताना मी तुमच्या जातीचा असं कोण थोडी घेतो? टीव्ही चॅनलमध्ये काम करताना टीव्ही चॅनलचा ओनर तुमच्या जातीचा असं पाहतो का? आपण पेशंट डॉक्टरकडे जाताना जातीचा पाहतो का? मला वाटतं की अजूनही आपल्या देशामध्ये असं कोणीही प्रयत्न केला की अशा पद्धतीने राजकारण करावं। सार्वजनिक जीवनामध्ये एकमेकाविषयी आस्था आहे, प्रेम आहे। जातीपेक्षा लोक विकास कोण करू शकतो हे बघेल। आणि मागच्या निवडणुकीत आमचे प्रतिस्पर्धी उमेदवार त्यांच्या कुटुंबातले जिंकलेत, जातीसाठी काय केलं? किती सभागृह बांधले, किती समाज भवन बांधले, किती जातीसाठी नोकऱ्या दिल्या, किती लोकांना त्यांनी शिक्षणाच्या सोयी केल्या, किती विकास करून आपल्या जातीचं कल्याण केलं। हे मला वाटतं की जातीचे लोक विचारतील, त्यांच्या जातीचे जे लोक आहेत ते अनेक माझ्यासाठी काम करत आहे। परवा त्यांनी नारा दिला, कुणबी समाजाचा एकच भाऊ सुधीर भाऊ, सुधीर भाऊ। हजारो लोक होते, बहिणी होत्या, बंधू होते। मला वाटतं की प्रयत्न ते करतील, पण त्या प्रयत्नाला यश किती आहे हे 4 जूनला समजेल। तर हे होते सुधीर मुनगंटीवार, निलेश जहाट, TV9 मराठी, चंद्रपूर।